रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. रखो माये विठोबा रखो माये. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. विठोबा रखो माये. हरि जय जय. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. जय 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 जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. जय 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 जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा जय जय. विठोबा रखो माये. जय जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. जय जय जय. विठोबा रखो माये. जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरी. 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 हरि जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि.
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला अवघा दुःखाचा मागिला अवघा दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा विठोबा रखुमाई अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई ओ वट तो भला शेवट तो भला शेवट तो भला
शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलू निजाच्या माहेरा आलू निजाच्या माहेरा शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलू निजाच्या माहेरा आलू निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखू भेटी रखू माईच्या वरा भेटी रखू माईच्या वरा आलू निजाच्या माहेरा आलू निजाच्या माहेरा
पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गंगा गोदावरी माता की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगण निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजऊ चित्तासी आपोलिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। अभंग हा उपदेशपर प्रकरणातला आहे आणि तुकोबाराय सदर अभंगामध्ये अनुभवातून उपदेश करतात। विठाला 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 हो सेवेपूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आणि महत्वाचं आहे। आज वैकुंठवाशी विठ्ठलराव आबाराव भोसले देशमुख यांचं हे गोड जेवण आणि या गोड जेवणाच्या कारणार्थ प्रयोजनार्थ या ठिकाणी निमित्त कारणाने ठेवलेली कीर्तनरूपी सेवा। या सेवेकरिता आपल्या भागाचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील सर्व एकाही पेक्षा एक गुणीजन टाळकरी मंडळी मृदंगाचार्य समोर उपस्थित सर्व साधक सज्जन श्रोते ज्ञानी सर्वांच्या साक्षीने संकल्पित वेळेमध्ये ही सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न विठाला 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 हो। कर्म करत असताना 2 प्रकारची कर्म आहेत, एक नित्य आणि नैमित्तिक। त्यामध्ये आजची जी कर्म आहे आजची जी सेवा आहे ती नित्य नाहीये तर ती नैमित्तिक आहे। ज्यांनी आयुष्यभर आपला परमार्थ करून सर्व आपला जीवन सार्थकी लावलं त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र असणारे मांडिकराव शिवाजीराव यांनी आपल्या बापाचं कर्तव्य
जिवंत असतानाही केलं आणि मृत्यू पश्चात जी काही आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे तेही पूर्ण, म्हणजे हा अंतकाळाच्या नंतर. जीवन जगत असताना मायबापाची सेवा करावं सर्वजण सांगतात, आणि गेल्यानंतरही काही कर्म आपल्या वाट्याला येतात. 16 संस्कार हिंदू धर्मामध्ये आहे. पहिला संस्कार जातकर्म आणि शेवटचा संस्कार तो अंत्यसंस्कार. याही संस्काराच्या नंतर आपल्या पाट्याला काही कर्म शिल्लक राहतात, ते आपण उत्तर केलंच पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ही ऋण आहेत, आपल्याला मातृपितृ ऋण आहेत, आणि ऋण असल्या कारणाने अनेक प्रकारचं ऋण आपल्यावर आहे. त्यामध्ये माता पित्यांची सेवा आणि माता पित्यांच्या अंतकाळाच्या नंतर काही कर्तव्य जे आपल्याला धर्मानुकर्मानु लावलेली आहेत. कारण हिंदू धर्माला कर्मसिद्धांत हा प्रधान रूपाने असल्या कारणाने तो कर्मसिद्धांत आपल्याला मान्य आहे. आपण कर्मसिद्धांताचे बांधील आहोत. म्हणून मायबापांचं 10वा विधी, अंत्यसंस्काराच्या नंतर दशक्रिया, आणि दशक्रियेच्या नंतर 13वा गोड जेवण, श्राद्ध, महिना श्राद्ध, वर्ष श्राद्ध किंवा स्मरण करणे, पुण्य स्मरण करणे, हे आपले सर्व कर्तव्य आहेत. या न्यायाने आजचे हे गोड जेवणाचं कीर्तन आणि गोड जेवणाच्या निमित्तानं हरिभजन का करावं, ज्यांनी आपलं संबंध आयुष्य परमार्थामध्ये व्यतीत केलेलं आहे, समाजकारणामध्ये व्यतीत केलेलं आहे, समाजाच्या साठी कटोतरी आपलं योगदान आहे. या कारणाप्रित्यर्थ त्यांनी आपलं उत्तराई व्हावं, आपल्या बापाच्या कर्तव्यातूनही उत्तराई व्हावं आणि पुण्यही प्राप्त व्हावं. विठाला विठाला विठाला. हो, आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये 3 काळाचा मनुष्य विचार करून जगतो. एक भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. हे 3 काळ आपल्याला माहित आहेत. भविष्याचा विचार जो करतो तोही ज्ञानी मानला जातो. भूतकाळाचा जो स्मरण ठेवतो तोही ज्ञानी गणला जातो. पण वर्तमानामध्ये भूतकाळांचाच जो विचार करतो त्याला ज्ञानी समजल्या जात नाही. किंवा जे वाङ्मय आमच्या संतांनी लिखाण केलेलं आहे, वेदाधिक वाङ्मय आहे, तेही संतांनी लिखाण केलंय. जरी करता प्रदाता परमात्मा असला, वेददाता जरी परमात्मा असला, लिखाण हे व्यासांनी केलेलं आहे. लिखाण हे संतांनी केलेलं आहे. वेद प्रणित जरी वेद असला, देव प्रणित जरी वेद असला, तरी लिखाण करणारे मात्र संत आहेत. म्हणून संतांनी जेवढं वाङ्मय लिहिलेलं आहे, त्या वाङ्मयाची जर परिभाषा पाहिली तर ती कोणत्या काळामध्ये आहे? वर्तमान काळामध्ये आहे. तुकोबारायच्या संबंध अभंगाचा विचार केला तर गाथ्यातला कुठलाही अभंग भूतकाळ अथवा भविष्य काळातला नाही, तर तो कुठला आहे? वर्तमानाचाच आहे. विठाला विठाला विठाला. हो, याच्यावरून एक कल्पना येते, ऐका. संत जगत असताना वर्तमानाला प्राधान्य देतात, साधक जगत असताना वर्तमान काळाला महत्व देतात. मनुष्याने संत उपदेशाचा विचार केला तर वर्तमानालाच महत्व दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? भविष्य काळाचं स्मरण ठेवावं आणि भूतकाळाचं चिंतन विसरून जावं. विसरून जावं म्हणजे काय? शहाण्या माणसाने, आमचे गुरुजी सांगतात, शहाण्या माणसाने भूतकाळाचं स्मरण सुद्धा करू नये. म्हणजे काय? भूतकाळ जो उगाळत बसतात. आता सामान्यतः 99% लोक कोणता काळ उगाळतात? भूतकाळ. ज्याचा भूतकाळ श्रीमंतीत गेला तोही भूतकाळाचाच स्मरण आहे. ज्याचा अत्यंत दारिद्र्यामध्ये, अत्यंत काहीतरी हलाखीच्या परिस्थितीत भूतकाळ गेला तोही भूतकाळाचाच स्मरण ठेवतो. म्हणजे भूतकाळ स्मरण करण्यामध्ये वर्तमान नाश पावतो आणि वर्तमानाचा नाश झाला की जीवाचा ऱ्हास होतो आणि परमात्मा दूर जातो. ही संकल्पना आहे. बघा का होतं, उघड उघड सांगतो तुम्हाला, फार मध्ये नेत नाही तुम्हाला, पण वरल्या दृष्टीने सांगतोय का. भूतकाळाचं स्मरण कधी करावं? करूच नाही, करूच नाही. ऐका, संत सांगतात फक्त संतांच्या जीवनामध्ये 2 काळ, तेही अल्प महत्व आहे भविष्याला, पण वर्तमानाला जास्त महत्व आहे. आज काय आहे, आता काय? तुकोबाराने एक प्रमाण दिले. काही लोक बोलता बोलता म्हणतात, महाराज आम्ही खाऊन ते खाल्लं, पिऊन ते पिलं, भजन केलं नाही, नाही ते धंदे केले, आता काय करावं?
वा, गोड प्रमाण दिलं राम महाराजांनी. आता आता हा शब्द कोणत्या काळामध्ये वापरला जातो? प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळामध्ये वापरला जातो. का? आता. आता म्हणजे आता, आताच बोल म्हणतात, मागचं सांगू नको. आणि पुढचं विचार, आता काय आहे? तुकोबारायणी भंगरचना. आता तरी पुढे, इथून पुढे बघ, किंवा मागे झाले पाहू नका, इथून पुढे जामीन तुका. माग जाय काळ झालं भूतकाळा तुझ्या, ते पाहू नको. कितीही जरी वाईट काळ असला सोडून दे, इथून पुढे सुधर. इथून तुला उपदेशन आहे ते आयुष्य नाश करू नको. म्हणजे काय कर, वर्तमान काळ तुझ्या हातात आहे, वर्तमान काळ हातामध्ये आहे. म्हणजे त्या वर्तमानाचा विनियोग, उपयोग चांगला कर. मग चांगला उपयोग करणे म्हणजेच काय? संतांना तुकोबाऱ्याला काय अभिप्रेत आहे? अनुभव. अनुभव द्यावा लागतो जगाला. तसं समजणं कठीण आहे. संसारी लोकांचा अनुभव वेगळा आणि साधकाचा अनुभव वेगळा. ऐका, एखाद्या फार चांगला संसार केलेल्या माणसाकडे जा आणि त्याला अनुभव विचारा. काय पाटील, आता तुमचं 98 वर्ष वय आहे, कसा राहिला संसार? तो म्हणतो, हे बघा, मी 10-12 वर्षाचा होतो तेव्हापासून फार कष्ट केले, शिकलो, मोठा झालो. अनुभव. ऐका, 15-20-16 लहानपणी लग्न झालं, 18 वर्षाचं लेकरं लवकर झाली, नोकरी लागली, शेती होती, घरदार, गाड्या भाड्या, जेवढं म्हाड्या साड्या बायका, परिवार केला. एवढं रंगून सांगतो तो, असं आपल्याला ऐकतच राहावं लागतं. बरं, एवढं सांगतो, एवढी शेती, इतके नोकर, एवढ्या गाड्या, एवढी ट्रॅक्टर, एवढ्या म्हशी. काल मी कीर्तनाला गेलो वाळकीला होते आमच्या, तिथे एकाने फार आग्रह केला आणि किशन महाराज बरबडेकर आदरणीय, फार आपल्या भागातलं, म्हणजे महाराजांच्या समकालीन. आता मला तर वाटतं आता या काळात आमच्या भागात 2 महात्मे आहेत चांगले. चांगले म्हणण्यापेक्षा अतिशय, ज्यांनी फार मोठा काळ, म्हणजे 70-60-70 वर्ष परमार्थामध्ये वाहून घेतलेली जी मंडळी आहे. 1937चा जन्म. ते म्हणले भारत स्वतंत्र झाला तेव्हा चांगलं कळत होतं. अशी माणसं जी आजही परमार्थात सक्रिय आहेत, कानाने चांगलं ऐकू येतं, बोलतात, वाणीने स्वरही कळतो. हे काहीतरी परमार्थाचं वैभव आहे. मी ज्याच्या घरी गेलो त्याच्या घरी मोजल्या 100 म्हशी होत्या. किती? 100 म्हशी. चहाला गेलो, ते मला महाराज अपेक्षा होती एका ट्रॅक्टरची. ते 1 तास तर त्यांनी तेच सांगितलं. ट्रॅक्टर किती, म्हशी किती, गाई किती, ते मोटरी कशा लावल्यात, म्हशीच्या पुढं पाणी येते म्हणला, म्हशीचं जे मलमूत्र आहे ते मलमूत्र डायरेक्ट शेतात पाईपलाईन. मला शेतात मी पाईपलाईन बघायला नका, आता इथंच दाखवा, कुठपर्यंत पाईप गेला तिथपर्यंत दाखला. म्हणजे पाहायला सर्व काही सांगितलं महाराज. एका गाडीची अपेक्षा होती, 2 गाड्या आहेत, 7 ट्रॅक्टर आहेत म्हणला, 50 नाही 52 नोकर आहेत. मी म्हणलं ठीक आहे, सर्व काही चांगलं. मला सांगा, त्याने जेवढा काही अनुभव सांगितला आम्हाला, तासभर चहा घेईपर्यंत, तर कशाचं सांगितलं? घरही फिरून दाखवलं. एवढं नाही, चला महाराज, चला महाराज, कशाकरिता? घर दाखवण्याकरिता. केवढा माझा बंगला आहे. आणखी सांगितलं, आजपर्यंत माझ्याकडे किती किती महाराज जीवन गेले, म्हणजे त्या महाराजाचा उद्धार झाला. बघा ना, बोलत बोलत नुसतं सोडलं नाही. लोक वाटते काय, लोक काय सोडतात म्हणाल्या, महाराजांना एकदा तुमच्या घरी चहा पिऊ द्या, ते तुम्हाला कुठं तरी म्हणतात, एकदा तरी म्हणतातच. सदैव ही संसार जीवाचे अनुभव विचारला संसारी माणसाला, तो सांगतो एवढं केलो महाराज, 90 वर्ष कष्ट केले, एवढी प्रॉपर्टी घेतली, पण घ्यायची राहिलीच. म्हणला इच्छा होती शेजाऱ्याची, पण ते काही जमलं नाही. म्हणला एवढं बोलणं काय विचारलं का मला सांगा? हा झाला संसारी जीवाचा अनुभव. पण तुम्ही साधकाकडे जा, संतांकडे जा आणि गेल्यावर त्यांना विचारा तुमचा अनुभव कसा होता. अनुभवे अनुभवे आले अंगा ते जगा.
म्हणजे अनुभव सांगतात, संसारी जीवही अनुभव सांगतो आणि परमार्थिक साधकही अनुभव सांगतो. पण संतांकडे गेलं की ते काय बोलतात, संसाराचं काही सांगत नाहीत. ते सांगतात मी कधीपासून ज्ञानेश्वरी वाचतो, मी गाथा पाठ केला, मी एवढी श्लोक पाठ केली, श्रीमद भागवताची पारायणे केली, ज्ञानेश्वरीची पारायणे केली, अजान वृक्षाकडे केली, अनेक संतांचा सहवास लाभला. पण एवढं सांगतात, एक बढावा मिरवत नाहीत. तर ते म्हणतात मी उद्धाराच्या दिशेने कसा गेलो याचा अनुभव व्यतीत करतात. म्हणजे काय, मला उद्धार होण्याकरिता जी काही साधनं सापडली, ज्यांचा ज्यांचा सहवास लाभला, ज्यांची मोलाची शब्दरत्न मला सापडली, त्यांचा अनुभव ते सांगत जातात. आणि मग त्या अनुभवाचा फायदा कोणाला होतो, संसारिकाला संसारिकाचाच अनुभवाचा फायदा आहे आणि पारमार्थिकाला अनुभव पारमार्थिकाचा आवडतो. आणि तो म्हणतो माझ्या जीवनामध्ये कोणता अनुभव श्रेष्ठ आहे, साधकाचा अनुभव श्रेष्ठ आहे. पण तुकोबारे सांगतात अनुभवाची भाषा सांगताना असं सांगावं, ऐकलेला अनुभव सांगत जाऊ नये. जो अंगे आला, प्रमाण दिलं यांनी, अनुभवे आले अंगा. हो वा, मोठ्या स्वाभिमानानं तो खूप बऱ्याच सांगतात, मज अनुभव आहे अंगे. अनुभवाने बोलायलो, अनुभवाचे शब्द आहेत, अनुभवी बोल. तू खूप बऱ्याचा अनुभव हा स्वतःचा आहे. जो स्वतः आला अनुभव, तो अनुभव तू खूप बरे सांगतात. आणि अनुभव आल्यामुळे जगाला सांगतात. अनुभवे आले अंगा, आम्हाला अनुभव आला, आम्हाला अनुभवे संग जगाला सांगतोय. तर तो अनुभव सांगताना तुकोबार आहे भूतकाळाचा सांगत नाहीत, भविष्याचा सांगत नाहीत. वर्तमानामध्ये मला काय झालं, वर्तमानामध्ये माझा काय झाला, मी काय केलो, हा साधकाचा अनुभव आहे. आणि ऐकावा अनुभव कोणाचा, काही काही मी सांगितलं ना, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचिनी गोपाळ. काही माणसं न बोलता इतकी बोलतात, फक्त परिचय किती करून द्यावा. शहाणी माणसं फार फार तर अल्प शब्दामध्ये परिचय करून देतात. अल्प बोलतात ती शहाणी, अल्प खातात ती शहाणी. बरोबर आहे, कामापुरतं बोलावं. अल्प अल्प का, अल्प आयुष्य आहे, त्याच्यामध्ये ही अल्प काम आहेत आणि बाकीच्या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे, पण बोलण्यातच जास्त वेळ. आणि एक सांगू का, न विचारता कुठली गोष्ट सांगू नये. तुम्हाला विचारली तर सांगावं, न विचारता एक विचारलं की 100 सांगावं, व्यर्थ. ज्ञानोबा म्हणतात त्याला अनंत वाचाळ. तो वाचाळ आहे, तो वाचाळ वीर आहे. असे काही वाचाळ वीर असतात बघा. म्हणून अनुभव तुकोबार अल्प शब्दामध्ये 3 काळाचा विचाराला न्यूनत्व देतात. वर्तमान काळ महत्वाचा आहे, वर्तमानाचा अनुभव विशद करतात, उपदेशही करतात. पण कोणत्या, हे 3 काळ तर तुम्हाला माहित आहे. पण संतांच्या दृष्टीनं, जीवाच्या दृष्टीनं आणखीही 2 काळाची भर आहे. एक मध्यान काळ. मध्यान काळ म्हणजे आता कोणता काळ होतोय थोड्या वेळाने, मध्यान. मध्यान काळ म्हणजे माध्यानाला दिनकर आला, सूर्य माध्यानाला आला, त्याला माध्यान काळ म्हणतात. तो का महत्वाचा आहे जीवाच्या दृष्टीने, की माध्यान झालं की काय लागते, भूक लागते. आणि भुकेची जीवाला आत्यंतिक गरज आहे. जीव खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं. काही माणसं खातच राहतात, सदैव चिंता खायची, बाकी काहीच नाही. कुठं मिळेल, कसं मिळेल, केव्हा मिळेल, याच्याशिवाय दुसरी चिंता नाहीये. यांना माध्यान काळ अत्यंत महत्वाचा आहे. पण संतांच्याही दृष्टीनं तुकोबाराने प्रमाण दिले, जरी झाला संन्याशी माध्यानाशी तोंडवाशी, का अन्नाची गरज आहे. माध्यान काळ जीवनात महत्वाचा आहे, हा 4था काळ आहे. पण जो काळ तुकोबाराने आत्यंतिक महत्व दिलं ज्या काळाला, तो काळ म्हणजे अंतकाळ. अंतकाळ. आणि अंतकाळ तुम्हा आम्हा सर्वाला आहे, तुम्हा आम्हाला सर्व आहे. आणि अंतकाळाला मौतीला सोयरे येतात, पण अंतकाळाला जो सोयरा यायला पाहिजे तो आला, तरच अंतकाळ काय झाला, चांगला झाला. अंतकाळ पवित्र झाला. अंतकाळ चांगला कुणाचा होतो, अंतकाळ.
काही जणांचा प्रारंभ चांगला आहे पण अंत वाईट आहे. काही जणांचा प्रारंभ वाईट आहे अंतकाळ चांगला आहे. काही जणांचा प्रारंभही वाईट आहे अंतही वाईट आहे. काही जणांचा जगताना प्रारंभही उत्तम आहे आणि अंतही उत्तम आहे. प्रारंभही उत्तम कोणाचा आहे? शुकाचार्य. परीक्षिती प्रारंभही चांगला आहे अंतकाळाला शुकाचार्यही चांगले आहेत परीक्षितही चांगला आहे. म्हणजे प्रारंभ उत्तम आहे अंतही उत्तम आहे. कळतं का? सुरुवात आणि शेवट म्हणा त्याला. काही जणांचा धृतराष्ट्र माहित आहे काय? धृतराष्ट्र जन्मतः आंधळा जन्मला ही त्याचा प्रारंभ वाईट आहे सुरुवात वाईट आहे. मरताना कसा मेला? मरतानाही कुत्र्यासारखा अरण्यामध्ये जळून मेला. म्हणजे सुरुवातही वाईट आहे आणि अंतही वाईट आहे आणि दोन्ही वाईट म्हणजे आत्यंतिक निकृष्टपणा जीवनामध्ये आहे. दिग्गजाची जिणी म्हणायला हरकत नाहीये. दुर्योधन जन्मताना अपशकुनी आहे. जन्मताना अपशकुनी आहे. त्याला सुयोधन होतं नाव दुर्योधन ठेवल्या गेलं. अंतकाळही तसाच वाईट झाला. काही लोकांचा सुरुवातही वाईट झाली शेवटही वाईट झाला. तशा पद्धतीनं काही लोकांचं चांगलं झालं पण काही लोक सुरुवातीला वाईट आयुष्य जगले पण शेवट चांगला झाला. गणिका आणि अजामेळ यांचं जर उदाहरण जीवनामध्ये पाहिलं तर त्यांचा सुरुवात प्रारंभ अत्यंतिक वाईट गेला पण शेवट मात्र कसा झाला त्यांचा चांगला झाला. मग शेवटासाठी जो करतो शेवटासाठी जो जगतो अंतकाळाला जो महत्व देतो तो हुशार विद्यार्थी आहे. कॉलेजला जातो पण परीक्षा आहे स्मरण नाही. जीवन तुम्ही आम्ही जगतो मदधुंदीमध्ये. मध्ययुगीन आयुष्य जो मनुष्य जगण्याला मध्ययुगीन आयुष्याला जो महत्व देतो तो कोण आहे? जडजीव आहे. पण जो अंतकाळाला महत्व देतो तो साधक आहे आणि साधक असणारे तुकोबबार आहेत आणि तेच तुकोबबार आहे. आपला अनुभव कसा झाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
शेवट तो भला. अनुभव कथन करताना तुकोबारा सांगतात माझा शेवट गोड झाला असं म्हणण्याची हिंमत तुकोबाराशिवाय संतांशिवाय इतरांमध्ये नाही. तुम्ही आम्ही माझा शेवट गोड होईल का याची चिंतित आहोत, पण गोड होईल याची शाश्वती आहे का? शाश्वती कोणाला नाहीये. पण जिवंतपणे तुकोबारा सांगतात अनुभवातून माझा शेवट गोड झाला. म्हणजे काय झालं? शेवट गोड होणे म्हणजे काय? अंतकाळाला जास्त माणसं येणे, जास्त बुंदी गाळणे, गावला जेवण देणे, परिसराला अरे अजिबात नाहीये. शेवट गोड होणे म्हणजे शेवटाला परमात्मा प्राप्ती होणे. ज्याला शेवटी परमात्मा मिळाला, आपलंस करून घेतलं. जे माझं वाक्य तो देव सांगतो ममै वंश, त्या जीव लोके जीवभूत सनातन हा या वाक्याला अभिप्रेत होऊन आपण त्याचा जर शेवटी झालो, कोणाचा? परमात्म्याचा, तर आपला काय झाला? शेवट गोड झाला. पण असा शेवट कोणाकोणाचा गोड होतो? ज्याचा ज्याचा आजपर्यंत चरित्र वाचा, चरित्र वाचल्यानंतर कळतं कोणाकोणाचा शेवट गोड झाला. वाईट झाला तरी शेवट गणिकेचंही झालं. अजामेळ पापराशी होता, अजामेळा पापराशी म्हणजे नाम वैकुंठाला गेला म्हणजे काय झाला? शेवट गोड झाला, परमात्मा मिळाला. शेवटी आपल्याला देव मिळावा. आणि जेवढा काही सायास आहे कशाकरिता आहे? देव मिळवण्याकरिता आहे, परमात्मा प्राप्त करण्याकरिता आहे. मग तेवढं कार्य सोडून आपण बाकीच्या कार्याला जेवढं महत्त्व देतो, खरं सांगा बरं, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये देव मिळावा, देवाला सुख व्हावं, कीर्तन करून देव सुखी व्हावा, भजन करून देव सुखी व्हावा. माझ्या प्रत्येक कृतीने मी जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे, समर्पित भावानं जर सेवा केली तर ती परमात्म्याला प्राप्त आहे. मग जीवनामध्ये सर्व कार्य अशी करीत जावं की प्रत्येक कार्यातून परमात्मा सुखी व्हावा, परमात्म्याने आपल्याकडे कृपादृष्टीनं पाहावं. ही कृती प्रत्येक पाहिजे जीवनात. संसार करतानाही तीच कृती पाहिजे. पोटापुरते काम पर्यागत्य तो राम, काम पोटापुरतं करावं. कोणी शेतकरी आहे, कोणी नोकरीला आहे, कोणी अनेक व्यवसाय करेल. पोटापुरते काम परिअगत्य तो राम, काम पोटापुरतं करीतच जावं. पण करीत करीत राम अगत्य आहे. अगत्य म्हणजे चुकूच नाही का, त्याच्यासोबत गाठ आहे. शेवट गोड होण्याकरिता तुकोबाराने औपदेशात्मक अनुभव कथन केला. आणि अनुभव कथन करताना जगाला सांगितलं की जगाने सुधरावं, जगाला कळावं, अंतकाळाला परमात्मा मिळावा. कितीही जरी बरं उदाहरणं दिली त्यांनी, एवढे पापी जरी असले तरी त्यांना शेवटी कोण प्राप्त झाला? परमात्मा मिळाला. मग तुम्हा तरले तर ती हा भरवसा. अनेक जण तरले आणि अनेक जण तरल्यामुळे आपल्यालाही शाश्वती आहे. आपण तरुण जाऊ, पण त्या दृष्टीने अथक प्रयत्न, अथक सायास जीवनामध्ये करावा. आपला शेवट 100% गोड होतो हे तुकोबाराने जगाला दाखवून दिलंय. आमचा शेवट गोड झाला. शेवट तो होतो तुझी आणि गोड, हे तुकोबाराचं प्रमाण आहे. तुझी आणि गोड होतो, बाकी कशानं गोड होत नाही. गोड जेवणाला अथवा आणखी काहीतरी कितीतरी मोठं केलं गोड होत अजिबात नाही. का होत नाही? कारण या शरीराचा उपयोग, म्हणून हे शरीर प्राप्त आहे. दुर्लभो मनुष्य देह हो, अनेक प्रमाणात दुर्लभ सांगितलेलं आहे. दुर्लभ मनुष्य देह आहे. शास्त्रकार एका सुभाषितकार सांगतात बघा, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. म्हणजे का, हे शरीर पुन्हा पैसा गेला तर येईल, बरोबर आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम, मित्र सोडून गेले दुसरे करता येतील. पुनर्भार्या, तारुण्यामध्ये बायको गेली, करता येईल दुसरी. माझ्या तुकोबाराने 2 पत्नीचं पाणी ग्रहण केलं, करावं लागलं, बरोबर आहे. पुनर्भार्या पुनर्मही, पुनर्मही म्हणजे या मही सृष्टीवर अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा प्राप्त होतील. पण न शरीर पुनः पुनः यात सर्व पुनर्लभ्यम, सर्व काही पुन्हा मिळेल पण शरीर पुन्हा मिळत नाही. म्हणून येण्याची शरीरे ज्ञानोबा सांगतात शेवट गोड करून घ्या, शेवट गोड करून घ्या. आजपर्यंतचा इतिहास आहे, अनेकांचा शेवट गोड व्हावा. आणि ज्याचा ज्याचा शेवट गोड झाला त्याला परमात्मा प्राप्त व्हायला, आणि परमात्मा प्राप्त करण्याकरिताच जीवन आहे. या जीवनाची व्याख्याच अशी आहे, ममय वंशो, जेवाचं देवाचं ब्रीद वाक्य आहे. मग तुम्ही आम्ही आल्यावर खरं सांगा किती प्रयत्न करतो देव मिळावा म्हणून. आपल्या प्रयत्नांची जर बेरीज वजाबाकी केली जीवनात, दररोज सकाळी सूर्योदय उठल्यापासून अंथरुणावरून ते रात्री झोपेपर्यंत परमात्म्याला प्राप्त व्हावं याकरिता केलेले प्रयत्न लिहून काढा बसून सकाळी. मी ज्ञानेश्वरी किती वेळ वाचली, मी गाथा किती वाचला, मी जप किती केला, मी नामस्मरण किती केलं, पण मी कुट्टाळक्या किती केल्या हे लिहून ठेवा.
हे लिहा, कारण दोषही लिहित ठेव जाऊ. आणि जगाला सांगताना पुण्य सांगत जाऊ नये मी किती पारायण केले, मी किती काय केलं हे सांगत जाऊ नये, मी पाप किती केलं हे सांगत जावं. पाप उघड केल्यामुळे पाप संपत. विठाला विठाला शेवट तुझी आणि गोड होतो. आणि याच दृष्टीने विचार करताना परमात्मा सांगतो या शरीराने परमात्मा प्राप्त होतो. पण एकदा भगवान परमात्मा आणि अर्जुन दोघेही जंगलामध्ये अशी वनामध्ये फिरत असताना देवाने अनुभूती दिली अर्जुनाला. तहान लागली रे अर्जुना, मग कुठे पाणी आहे का पहा म्हणून देव एका ठिकाणी विश्रांतीला बसले आणि अर्जुन पाण्याच्या शोधात फिरू लागला. वनामध्ये फिरत असताना एका झाडाखाली एक तपस्वी साधू होता. तपस्वी साधू. आणि तो तपस्वी बसल्या बसल्या वाळलेली पानाचा ढीग खाली होता झाडाच्या. ऐकत आहे की ती वाळलेली पानं अशी करा 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 घेऊन खात होता, हातात पकडली तेवढी. अर्जुनाने त्या साधूकडे पाहिलं, चमत्कारी साधू दिसतोय म्हणे. काय बुवा ही वाळली पानं खाताय? ती म्हणला साधू, या झाडाचा एक पान जरी ओलं तोडलं तर त्या झाडाला किती त्रास होईल, किती त्रास होईल. बघा तुम्ही, जैन समाजाचे साधू बसताना सुद्धा असे कुठल्याही जीवाची आपल्याकडून हत्या होऊ नये इतकं सूक्ष्मत्व पाळतात, इतकं सूक्ष्मत्व. त्या साधूने वृक्षाचं ओलं पान सुद्धा जीवनामध्ये तोडलं नाही. वाळली पानं खावं, फळलेली फळं खावं. अर्जुनाने वाह काय साधू आहे, अशा चरणावर मी ते नतमस्तक व्हावं. पाणी धरले आणि त्याच्या हातात होती तलवार. राम महाराजाकडे बंदुकीन तलवारी असाव्या, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही अयोध्येला जर गेले, अयोध्येला जा, प्रभू रामाचं नवनिर्माण झालेलं मंदिर आहे. प्रभू रामाच्या अयोध्या धाम आहे. शरयू नदीचं स्नान. शरयू ही एका तिथल्या महाराजांनी मला काय सांगितलं, महाराज शरयू ही ब्राह्मणी आहे. मी म्हणलं ब्राह्मणी म्हणजे काय? ते म्हणला ब्राह्मण आहे ना, आपल्याला पवित्र होण्याकरिता शरयू आणली. तिथल्या एक अयोध्येतल्या साधूचं वाक्य. मी म्हणलं असं काही मी काही कुठं वाचनात नाही, पण तेच त्यांना स्वाभिमान एवढा आहे, ही शरयू जी वाहते अयोध्येतून ती आम्ही आणलेली आहे आणि आम्हाला गंगेकडे जायची गरज नाही. एवढा अभिमान आहे बरं अयोध्येतल्या लोकांना. म्हणजे गंगेला नीच मानतात. तसं काही काही लोक स्वतःचा स्वाभिमान आहे, पण त्यांनी सांगितलं ही ब्राह्मणी आहे, आम्ही हिला आणलेलं आहे, या स्वर्गातून शरयू आणलेले आहे. आणि शरयूचे अनेक अनेक महत्व त्यांनी सांगितले, तो भाग वेगळा. पण साधू जर पाहिले अयोध्येत, महाराज काय साधूचं वैभव आहे तिथल्या. एवढी कट्टरता, एवढी कट्टरता. रामाच्या विरोधात बोललं, तलवारच काढली. समजा आपण नाही, आपल्या समोर थुकुलाला शिवा दिला तरी आपण आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं. इतकं आपलं नेवळट झालो आपण देवाच्या बाबतीमध्ये. आणि नेवळट. आणि आपण काय राम मंदिर बांधत होत्या. ज्यांनी त्याग केला ना, ज्यांनी गोळ्या झेलल्या, असे सुपलीमध्ये कचरा भरावं इतके, जेसीबीनं अशी भरावी इतके साधू मारले गेले, तेव्हा त्या राम मंदिराची निर्मिती आहे. विठाला विठाला विठाला. साधू कट्टर आहेत. साधूकडे काय कधी कधी हत्याराची गरज बी आहे, नाविलाज आहे. जग जेव्हा अतिशय टोकाला जाईल देव सनातनाच्या विरोधात, त्यावेळेला तेही हत्यार उगवारावं लागेल. हे संतांचं भाषा आहे. त्याच्या हातात एवढी तलवार आहे. अर्जुनाने विचारलं, बुवा तुम्ही तर साधू दिसताय, साधूला तलवारीची काय? ते म्हणला, आणि असा लावू लागला, त्याच्याकडे तलवार लावायचं साधन होतं, असा फिरू लागला. फिरू लागल्यावर अर्जुन जरा घाबरला. अर्जुन धनुधारी होता. म्हणला बुवा घासताय म्हणजे काय, कोणावर लावायची? ते मला वाटच बघावलं मला तिघाची. कोण कोण? अर्जुनानं सांगितलं, सांगा तरी कोण कोण आहे. ते म्हणला एक भृगू नावाचा बामन आहे. म्हणला बामन, त्याचं नाव भृगू आहे. म्हणला काय केलं त्याने? वैकुंठात जाऊन माझ्या परमात्म्याला झोपीत असताना काय मारली? लाथ मारली. कुठं मारली? छातीवर लाथ मारली. परमात्मा झोपीत होता, ब्राह्मण होता, अधिकार होता तेवढा, आवाज दिला वैकुंठात जाऊन. परमात्मा झोपीमध्ये होते. जाऊन लाथ मारली विष्णूच्या छातीवर. आताही परमात्मा पांडुरंगाचे जेव्हा तुम्ही पहाटेला जा, इथं श्रीवत्सलांछन हृदयी विलासन, भक्तांच्या लाथेचं चिन्ह जो मिरवतो एवढा परमात्मा उदार आहे. विठाला विठाला विठाला. सांगायचं हे तात्पर्य होतं, देवाकरिता वाईट जी कृती घडली त्याच्या विरोधात लढणारा साधू. माझ्या परमात्म्याला दुःख झालं, त्याने लात मारली. तो भृगू कुठे बघालो म्हणला, दिसल्याबरोबर मुंडकं उडवणार. कोणाचं? त्या भृगू ऋषीचं.
अर्जुन म्हणला आणखी ती अशी तलवार, बरं एक झाला म्हणला, दुसरा ते द्रौपदी नावाची आहे म्हणला एक बाई. हा काय केलं, माझा परमात्मा जेवायला बसला होता, एक घास सुद्धा खाला नव्हता म्हणला. खाताना उठवावं ताटावरून, तिच्या लज्जा रक्षणाकरिता वस्त्रहरणाच्या वेळी देवाचा धावा केला, आणि धावा केल्यामुळं परमात्म्याला काय करावं लागलं, यावं, म्हणजे हातातला घास खाली गेला. म्हणजे माझ्या प्रभूला काय झाला, त्रास झाला, आणि त्रास झाल्यामुळे मी काय केलं, म्हणजे मला काय पाहिजे त्या द्रौपदी कुठे आहे बघायचं, द्रौपदीला उडवायचंय. अर्जुन म्हणला 2 झाले, तिसरा कोण आहे सांगा. तिसरा म्हणला ते अर्जुन नावाचा आहे म्हणला. अर्जुन म्हणला की पाण्याची कळशी उचलली आहे ना आधी, म्हणला आपल्या हातात काय हत्यार नाही, अर्जुन नावाचा आहे म्हणला, आणि तो स्वतःला फार धनुर्धारी महावीर समजतोय म्हणला. त्यानं माझ्या परमात्म्याला घोडे धुवायला लावले. घोडे तर लावलेच लावले म्हणला, उजव्या मांडीवर माझ्या परमात्म्याच्या पितांबरा सहित जोड्या सहित काय करायचं, वर चढायचा. इतका माझ्या प्रभूचा अपमान करतोय, एवढी नीच कामं लावतो. तो अर्जुन भेटला तर अर्जुनचं अगोदर उडतो म्हणला की अर्जुन पळाला. अर्जुन म्हणला देवा पाणी इथं काय नाही, आपण दुसरं जंगल गाठू म्हणला. का म्हणला, जर मी अर्जुन आहे म्हणून त्या महाराजाला जर कळ आलं तर काय करेल, तो मला मारेल, मला उडवेल. मला सांगायचं दृष्टांत असं आहे की देवाकरिता वाईट कृती झाली, देवाला त्रास झाला तर तो स्वतःला झाला. इतकं दुःख देवाचं मानून जो जीव जगतो देवाकरिताच जगतो, त्याची ही व्याख्या आहे. म्हणून त्याचाच शेवट गोड होतो, त्याचाच अंतकाळ. परीक्षिती राजाचाही अंतकाळ चांगला झाला, बरोबर आहे. शुकाचार्याचाही अंतकाळ चांगला झाला. अनेक सांगू का, एक राजा होता खटवांग नावाचा. त्या खटवांग राजाला स्वर्गामध्ये देवाने निमंत्रण दिलं होतं. ते म्हणे आमच्यावर फार मोठं संकट आलं, या. खटवांग राजा स्वर्गात गेला, देवादिकासोबत युद्ध केलं, त्यांना पराजित करून देवाचा विजय मिळवला. जाता जाता डायरी उघडायला लावली. कोणाला, तिथल्या रेकॉर्डला. आपलं रेकॉर्ड आहे बरं, आपली डायरी आहे, चिंता करू नका, आपली डायरी लिहितच आहे तिथं. आता ज्या दिवशी खतम होईल गेल्या गेल्या पान उघडलं जातं. ते येत आहे म्हणला खटवांग राजानं, काही नाही म्हणलं, आता चालू मृत्यू लोकात, माझं आयुष्य किती आहे सांगा की म्हणला, तुम्हाला एवढी मदत केली. ती जाता जाता तिथल्या कारकुनाने डायरी उघडून सांगितलं, आता तुझं आयुष्य किती उरलं, किती उरला होता, 1 तास. आपल्याकडे किती आहे शिल्लक काय माहित आहे का तुम्हाला, बसलेल्याच्या खात्यावर किती आहे पैसे नाही म्हणत मी, काय आयुष्य किती शिल्लक आहे. आयुष्य महत्वाचं आहे, ते पैशाने विकत. खटवांग राजाला देवाधिकाची प्राप्ती आहे, स्वर्गामध्ये गेला, त्यांच्याशी लढला, त्यांच्या सोबत राहिला, तरी देवानं बोनस म्हणून देऊ नये का ह्याला 10-20 वर्ष वाढ, अजिबात नाही. मला 1 सेकंद सुद्धा मिळणार नाही, म्हणून हा दुर्लभ आहे. म्हणून खटवांग राजा खाली आला आणि 1 तास उरला. 1 तासामध्ये कोणाची प्राप्ती करून घेतली, परमात्म्याची. म्हणून मला सांगा आपल्याकडे किती आयुष्य शिल्लक आहे, किती वेळ शिल्लक आहे. एवढं असून सुद्धा जर आपण परमात्मा प्राप्त करत नाही, मग आपण कोणात मूर्ख आहोत, आपण निर्लज्ज आहोत, आपण लायकीचे नाही. थोडक्यात म्हणजे त्याला ना अधिक, दोन्ही शब्द मिळून एक संधी विग्रह झाला, ना अधिक लायक. बरोबर, तुम्ही म्हणा मी म्हणा पुढलं, बरोबर आहे. दोन्हीचा विग्रह मी करून दिला, पण बाकीचं आहे म्हणजे आपण पात्र नाही, अपात्र आहोत. म्हणून देवादिकांनी, संतांनी, साधकांनी आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ काय केला, शेवट गोड करण्याकरिता केला. अंतकाळ गोड झाला, झाला 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 म्हणजेच काय झाला, त्याची स्पष्ट व्याख्या अभंगाच्या ध्रुव पदामध्ये तुकोबार
मलाही चाल कळना गेली ती म्हणून मी बघू लागलो नेमकी आपण बी शिकून घ्यावं नेम कोणता आहे प्रारंभ कोणता आहे पण दोन्ही तिन्ही एकच काय असं काय आलो निजाच्या माहेरा माहेरला म्हणजे काय झालं माहेरला आलो म्हणजे अंतकाळाला माहेरला जातो माहेर म्हणजे तुम्हा आम्हा संतांना शरीर संसाराच्या लौकिक दृष्ट्या जर विचार केला स्त्रीला माहेर आहे बरोबर आहे माहेरला जाते म्हणजे का जिथं जन्म झाला जिथं निज निज म्हणजे मूळ स्थान म्हणजे त्याला माहेर म्हणा सावची गवळण आहे बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला म्हणजे मूळ निज स्वरूपाला आपलं मूळ कुठून आहोत आपलं एवढं आहे संतांनी सर्वांनी सांगून ठेवलेलं आहे काय आपलं मूळ स्वरूप हे परमात्म्याने निर्माण केलेलं आहे परमात्म्यापासून आपली उत्पत्ती आहे आणि परमात्म्यापासून आपला अंश देव आहे आपण देवाचा अंश आहोत आणि अंश असल्या कारणे परत आता पाणी या समुद्र नद्या कुठं जाऊन मिळतात समुद्राला बरोबर आहे समुद्राला म्हणजे काय समुद्राचाच अंश आहे परत वाफेद्वारे पाणी होतं हे जलचक्र आहे आणि परत नद्या आणि परत कुठं जातात तसं पुनरपी जन्मम पुनरपी मरणम परत 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 जन्मायचं परत मरायचं पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा कुठं जायचं पण देवाकडे जात नाही बरं देव एकदा निर्माण करून देतो पण परमात्म्याकडे येऊन उत्तम प्रकारे उत्तम लोकांमध्ये राहायचं उत्तम गती प्राप्त व्हावं म्हणजे काय उत्तम असणारा परमात्मा तो प्राप्त व्हावा त्याच्या जवळ जावं वैकुंठाला जावं वैकुंठ भक्तभूमी आहे तिथं भक्तांना किंमत आहे बाकीच्यांना नाहीये मग भक्त व्हावं भक्त नुसतं नाही वैकुंठामध्ये जायला मिळावं परमात्म्याच्या सहमात राहण्याचा आनंद प्राप्त घ्यावा नवे नवे इथं घर बांधायची नाही निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनासारखं कायम स्वरूपी चिरकाल परमात्म्यासोबत राहावं ही बुद्धी जर आपल्याकडे असेल तर त्याचा काय झाला शेवट गोड झाला ही व्याख्या आहे म्हणजे काय आलो निजाच्या माहेरा निजाच्या म्हणजे मूळ माहेरला आलो आणि माहेरला आल्यावर कुठलीही सासरवाशीन स्त्री घरी जरी श्रीमंत सासर असलं किती श्रीमंत असू दे आवड माहेराची तसं तुम्हा आम्हाला किती तो सासर म्हणजे हा संसार आहे सासर म्हणजे हा संसार आहे आणि याच्यात आवड निर्माण करायची नाही आवड कुठं खरी खानदानी स्त्री माहेराला तुच्छ लेखत नाही किती जरी सासर श्रीमंत असलं आणि किती गरीब मायबाप असले तर ती किंमत कुठल्या देते
माहेराला देते. कारण माझा बाप आहे, माझी माय आहे, माझा भाऊ आहे, माझं घर आहे, माझं माहेर आहे. माहेर म्हणलं की ज्या स्त्रीला अत्यंतिक टोकाचं उत्तम त्याच्यापेक्षा काहीच वाटत नाही, ती स्त्री महत्वाची आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये निज स्वरूप महत्वाचं आहे, मूळ स्वरूप महत्वाचं आहे. म्हणून परमात्म्याकडे जाणं हाच ध्येय ठेवावं, त्याच्याकडे जावं. आणि गेल्यावर काय करते खरी खानदानी स्त्री? आपल्या माहेरला गेलं की दुःख सांगते. माहेरला गेलं की बरं वाटतं, निज स्वरूपाला आलं मायबाप भेटतात. माहेरात का बरं वाटतं? माहेरात आल्यानंतर का कुठली चिंता नसते बघा. कुठली चिंता म्हणजे काय? सकाळी एवढ्या वेळेला उठावंच लागल? अजिबात नाही. सारवावं लागेल, झाडावं लागेल, भाकरी करावं लागेल, मालकाला जेवण द्यावंच लागेल, नाश्त्याला द्यावंच लागेल? अजिबात नाही. त्याला चीट डे म्हणतात. एक असते की नाही तुमच्या एक इंग्लिशमध्ये, त्याला चीट डे म्हणतात. आता आम्हाला दररोज वेळेला उठावं, वेळेला जावं, घड्याळावर पळावं? अजिबात. असा एखादा दिवस उजाडतो की त्या दिवशी केव्हाही उठायचं, केव्हाही उठायचं. हा, त्याला वेळापत्रक नाही. त्याला म्हणजे तसं माहेरात गेलं की सासूरवाशीन स्त्रीला का आनंद वाटतो? वेळापत्रक पाळायची गरज नाहीये. आयतं खायचं, लोळायचं, म्हणजे आनंद मिळतो. आनंद, ज्या ठिकाणी आनंद मिळतो ते माहेर आहे. त्यांना आता फार जर इथं संसारात निराशा आली, दुःख आलं, मनाला कुठं खेद झाला संसार करत असताना, त्यांनी म्हणतात 4 दिवस कुठं जाऊन यावं माहेरला. तुम्ही कुठं जाता? त्यांना माहेर आहे. तुम्हाला? आपल्यालाही माहेर आहे ना. नाही असं नाही, त्याचं स्वरूप वेगळं आहे. माझे माहेर पंढरी. महिन्याला पंढरीची वारी करीत जावं, 4 दिवस जावं, तिथं जाऊन पांडुरंग परमात्म्याला देवा सांगू सुख दुःख, सुख सांगावं, दुःख सांगावं, वारी करावं आणि देवा पुढं हात जोडून म्हणावं, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं म्या ठेविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. असं परमात्म्या पुढे डोळे भरून या, पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा, किंवा अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंगाचं मुख पाहावं आणि आनंद घ्यावा आणि दुःख विसरून जावं. या जन्मातलं नाहीये. तुकोबारायदी संत सांगतात, अनेक जन्माचं दुःख ज्यांचं मुख पाहिल्यामुळे विसरतं, त्या परमात्म्याला भेटलं, दुःखाची निवृत्ती आहे. आपलं माहेर महत्वाचं आहे. त्या माहेरला आपण जावं आणि प्रत्येक जीव गोड झाला म्हणजेच काय, आलो निजाच्या माहेरा. तुकोबाराय सांगतात, मी माझा गोड झाला म्हणजे तुम्हाला सांगतो की मी कुठं आलो? निजाच्या माहेरा. म्हणजे माझ्या वैकुंठाला आलो, माझ्या परमात्म्याकडे आलो आणि परमात्मा मला न्यायला आला. हे माझं परमभाग्य आहे. आणि त्या परमात्म्याला मी भेटल्यावर काय केलं? अभंगाचे
परिहार. परिहार म्हणजे काय? आपण कीर्तनाच्या येतो सेवेपूर्वी अल्पसहा परिहार. परिहार म्हणजे काय हो? सांगणं, इतिवृत्त सांगणं, थोडक्यात त्याची कल्पना देणं, काय झालं, काय होणार आहे, याला परिहार शब्द सांगतात. तुकोबाराने परिहार दिला. परिहार कुणापुढे देत जावं? ज्याच्यात ज्यानं आपलं दुःख समजू शकते त्याच्या पुढे देत जावं. नाही तर ज्याला आपल्याला भेटल्यावर रडून ऐकतात आणि हसून लोकांना सांगतात, काय अवकळ आहे म्हणलं त्याची, उगा रडू रडू ऐकलं म्हणलं, पण जगापुढे जाऊन हसून सांगतात. याला परिहार देत जाऊ नये. परिहार देण्याची एकच जागा आहे जीवाला, म्हणजे देवापुढं परिहार देत जावं. पंढरीला जावं, मनोमन परमात्म्यापुढे उभं राहावं आणि परिहार देत जावं. परमात्म्याला सांगत जावं, देवा सांगू सुख दुःख. सुखही देवाला सांगावं आणि दुःखही देवाला. पण एक सांगतो, आपण नाही त्याला सुख दुःख सांगत बसतो. नाही त्याला म्हणून दुःख सांगू नका, कोणाला सांगू नका. कोणाला? ज्याच्यामुळं दुःखाचं निवारण होईल अशाला दुःख सांगा. कोण दुःख निवारण करू शकतो? दुःख निवारण करणारा जगामध्ये परमात्म्याशिवाय अन्य वस्तू नाहीये. परमात्मा हा दुःख निवारक आहे. दुःख निवारणारा म्हणजे सुख. दुःख निवारलं म्हणजे काय? आता ही सावली आहे, ही सावली जाते म्हणजे काय होतं? काय येतं? ऊन येतं. ऊन म्हणजे सुख आहे का? दुःख आहे? आता तसं तिकडलं लई विचार करू नका, पण बसल्यापुरतं तरी ऊन अंगावर आल्यावर काय वाटतं? दुःख वाटतं. सुख आल्यावर बरं वाटतं. पण अभराची सावली जाईल या दणबरा म्हणले, ते ढगाची सावली जशी आहे तसं हे सुख संसारच आहे. पण परमात्म्याचं सुख चिरकाल आहे, कायम सुख आहे. मग कायम सुख प्राप्त व्हायचं असेल आणि दुःख जायचं असेल तर ते दुःख निवारण करण्याची ताकद कोणात आहे? परमात्म्यात आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, अत्युच्च सुखाची प्राप्ती ही केवळ परमात्मा एक साधन आहे. नवे नवे तुकोबाराने त्याला व्याख्याच केलेली आहे. सुखनाम परमात्मा किंवा सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. सुख नाहीये, सुख नामही नाहीये, व्याख्याही नाही, सुखाचीच मूर्ती. अवघी सुखाचीच राशी ती ओळली पुंडलिका. सुखाची रास आहे. रास एक दोन पाहिल्या खंडीवर मनभर नाही. किती आहे? सुखाची रास आहे. आणि कितीही भरा ती परमात्म्याने, ती कोणाला दिली? ती ओळली पुंडलिका. पुंडलिकाला प्राप्त झाली म्हणजेच काय झालं? शेवट गोड झाला. पुंडलिकाला प्राप्त झाला तसं तुम्हा मला प्राप्त व्हावा, आपला शेवट गोड व्हावा म्हणून देवाला परिहार देत जा. कळालं का? एवढं आता एवढं तरी कळा. म्हणून तुकोबाराने परिहार दिला. परिहार झाला अवघा दुःखाचा मागील. अवघा म्हणजे काय? संसाराला पाठवलो, आलो देवा, आणि या संसार भोगताना जे जे काही दुःखाची कल्पना जीवाला आली नाही वे, अंगाला लागत नाही. पाप पुण्य वेगळे, संसारिक नाहीये, त्यांना पाप पुण्य अंगा लागत नाही. का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आहे. अग्निरूप असल्यामुळं अग्नीला पाप पुण्याचा स्पर्श नाहीये. अग्नी ही देवता आहे. तत्प्रकारे संतांना पाप पुण्य दुःखाचा लवलेश नाही. पण जगाकरिता सांगावं लागतं, जगाकरिता मागावं लागतं, जगाकरिता लौकिक दाखवावं लागतं. तशाच प्रकारे तुकोबाराने देवाकडे परिहार दिला. जसं सासरवाशिनी स्त्री मायबापाकडे गेली की मायबापाला सांगते, काय सांगू माय, किती दुःख आहे, दिराचा त्रास किती आहे, सासूचा किती आहे, सासऱ्याचा सांगू नये. त्याला हे लागतं, त्याला काळा चहा लागतो, त्याला कॉफी लागते, त्याला दूध लागतं, त्याला नाश्त्याला एवढ्या वेळात लागतं, जेवण असं लागतं, प्रत्येकाला भाज्या लागतात. काय सांगावं? एवढा जाच आहे. आणि ती कोणाला सांगते हो? मायबापाला. तशाच प्रकार आपला मायबाप हा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला सुख दुःख सांगावं म्हणून तुकोबाराने परिहार झाला. सर्व दुःखाचा परिहार दिला. कोणापुढं परिहार दिला? देवापुढं दिला. अवघा दुःखाचा मागिला. आणि मग देवाला तिथं सुख दुःख सांगितलं की दुःख संपून गेलं, जीव सुखी झाला. सुखी झाला म्हणजेच काय? काय झाला? अभंगाच्या शेवटच्या चरणात
विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. तुका म्हणेवाणी गेली आता घेऊ धणी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात अंतकाळाला माझी वाणी पवित्र असणाऱ्या धण्याला मी अर्पण केली. म्हणजे काय, गेली आता घेऊ धणी. परमात्मा तुमची आमची सर्वांची वाणी घेऊन जातो. ही मात्र त्रिकाल सत्य आहे. वाणी म्हणजे काय, अगोदर सहज खुंटले बोलणे, अगोदर गुरगुरी सुटते, वाचा बंद होते. अंतकाळाला मृत्यू समयामध्ये कुठला अवयव निघून जातो तर वाचा बंद होते. आणि वाचा बंद गुरगुरी सर्व बनल्यावर हळूहळू शरीरामधून प्राण मार्गक्रमण जातो. अशा पद्धतीतून मार्ग गेल्या, प्राण गेल्या तर अगोदर वाणी पवित्र, तो वाणी पवित्र पाहिजे. पवित्र असेल तर शेवटी परमात्म्याच्या अंतकाळाला नाव मुखाला येतं. आणि ज्याच्या नाव मुखाला आलं त्याचं शेवट गोड होतं. तुकोबारांचा वाणी पवित्र धण्याने घेऊन गेली. का घेऊन गेली तर त्या वाणीने माझ्या शेवटी मालकाचं धण्याचं नाव उच्चारण केलं. शेवटी आपणही धण्याचं नाव उच्चारण करूनच मृत्यू यावा, कारण मरताना देवाचं नाव यावं. याकरिता आपला जीव जरी संसारात वासनाधिक गुंतला असेल तर मुलाचं तरी नाव देवाचं ठेवावं. अंतकाळ्या काही जणांचं उदाहरण पाहिलं तर त्या आजामेळाचं अंतकाळ पोराचं नाव नारायण होतं. अंतकाळाला त्याचं नाव मुखाला आलं आणि शेवट गोड झाला. म्हणजे काय, गिराईक इकडं पापी होतं पण ते वैकुंठाला गेलं. तसं तुमचा आमचा सोप्या मार्गाने मधल्या मार्गाने जरी लग्गा लावून कुठून शेवट गोड होत नाही. बरं, एवढं मात्र विसरून जा, परमात्म्याकडे कुठला लग्गा चालत नाही, काही चालत नाही. अंतकाळाला ती स्मृती चांगली पाहिजे. आज ज्यांचं गोड जेवण आहे ते आता त्यांचे मुलगा असणारे त्यांनी सांगितलं, ते यशवंत कॉलेजला आहेत, त्यांनी सांगितलं की 94 वर्षापर्यंत स्मृती उत्तम होती. स्मृती राहणं, तुम्हाला सांगतो, वृद्धपणी माणसाची स्मृती चांगलं राहणं हे फार चांगलं आहे. पण बऱ्याच जणांचे असू शकत नाही, कारण बऱ्याच जणाला शेवटी अनेक इंद्रिय गलित गात्र होतात आणि ते काम करत नसल्यामुळे बुद्धीचा काय होतो, भ्रमिष्टपणा येतो आणि त्यामुळे बुद्धी नाही ती काम करायला लागते. पाठांतर तर होतच नाही, आहे ती म्हणता येत नाही. मग अशा पद्धतीने ते काही कार्य होत नाही. पण शेवटपर्यंत ज्याने रामायणाची सेवा केली त्यांनी सांगितलं, आणि भाऊसाहेब महाराजांनी आपलं वैभव का तर रामायणाची सेवा ज्यांनी सदैव केली, स्वतःच्या आजही जागेमध्ये त्यांनी राम मंदिरही उभारलेलं आहे. हे जीवनाचं आपल्या शेवटातलं कार्य केलेलं आहे. कारण जी आत्यंतिक माणसाला आवड आहे ती माणूस करतो आणि केलंच पाहिजे. जो वारकरी पारमार्थिक आहे त्यानं वारी करण्यासाठी काही केलं पाहिजे. कीर्तनकार आयुष्यभर झाला पण म्हाड्याच बांधल्या असं नाही. एखादं कुठंतरी अनाथ आश्रम ते लुटण्यासाठी म्हणून नाही. बरं, गाईच नसतात, अनाथ पोरच नसतात, इकडं पट्ट्यात तसलं नाही. बरं, पण काहीतरी उत्तरदायित्व आपल्या समाजासाठी असावं. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपण गेल्याच्या नंतर काय महाराज, आज भाऊसाहेब महाराजांनी सुंदर असं राम मंदिर बांधलंय. प्रत्येक जणाच्या मुखामध्ये महाराज गेल्यानंतरही हजारो वर्ष ते राम मंदिर राहणार आहे, रामाची मूर्ती राहणार आहे आणि आपल्याला गेल्यावर महाराजांचे स्मरण होणार आहे. का, एवढं तर खरं आहे, जाणार हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि जाणार आहे हे समजून जो जगतो तो शहाणा आहे. जो जाणार आहे, पण असं कोणालाच वाटत नाही. बघा ना, भारी भारी गाड्या घेऊन जे पोरं रोडनं फिरतात त्याला कधीच वाटत नाही मी मरणार आहे. बघा ना तुम्ही, त्याला कधीच वाटत नाही. ती जेवढं वेगात गाडी चालवते त्याला यत्किंचित कल्पना येत नाही मी मरेल, पण मेल्यावरी रडते. ज्ञानोबा सांगतात किती जग वेड आहे. अगा मरहा बोलन साहशी आणि मेल्यावरी रडती. मर म्हणल्याबरोबर तू मर म्हणतात उलट, लगेच त्याला प्रत्युत्तर देतात. बरोबर आहे का नाही? आणि मग मरण हे नको आहे, पण सत्य आहे ना, सत्य स्वीकारायला काय हरकत नाहीये. सत्य स्वीकारावं. अंतकाळाला राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून मनुष्यानं जावं पण कीर्ती रूपानं शिल्लक राहावं. म्हणजे आपल्या जीवनात जी आवड आहे ते कार्य करत जावं. बघा, एक सावळाराम म्हात्रे म्हणून मुंबईला साधू होऊन गेले महाराज. त्यांनी 1000 मंदिरं बांधलीत. किती? 1000 मंदिरं बांधलीत. कोणाची? हनुमंतरायाची. 1000 मंदिराकरिता त्यांनी स्वतः बांधकाम करण्यापासून रामाची मूर्ती, हनुमंतरायाची. म्हणजे का, जीवनामध्ये गेले ते, पण काय राहिल्या मागे? कीर्ती राहिल्या शिल्लक. वाणी संपली, आपण संपलो, पण काय शिल्लक राहिलं? परमात्म्याने दिलेल्या उपकाराची परतफेड करून गेलो इथून. तया पुंडलिके केला उपकार. पुंडलिकाचा शेवट केला, पण पुंडलिकाने केवढा उपकार केला? फेडावया भार पृथ्वीचा.
हे भूवैकुंठ आणून ठेवलं, तुम्हा आम्हाला हे भूवैकुंठ प्राप्त झालं. पुंडलिकाचा उपकार आहे आणि त्याच्यातून आपण जीवाचा उद्धार होतो, पंढरपूरला जातो आणि तिथं जाऊन सुख दुःख मिळून येतो. म्हणे अशा पद्धतीने हा जो विचार मांडला. तुका म्हणे वाणी पवित्र ठेवा, मरताना कोणाचं स्मरण ठेवू नका, फक्त एक आठवायचं, परमात्म्याचं आठवण ठेवायची, स्मरण ठेवायचं. कारण या गोष्टी व्यर्थ आहेत. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण. मग तेवढं करून करून परीक्षेच्या दिवशीच नापास झाला म्हणायची वेळ येते. आयुष्यभर भजन केलं, मरताना कोणतं नाव घेतलं ते आमचे गुरुजी दृष्टांत जुनं सांगायचे. पाटील होता वाड्यामध्ये बसल्या बसल्या आता शेवटी घुरघुरी सुटली, वाचा बंद झाली. पोरं श्रीमंत होते, पोरं श्रीमंत असल्या कारणानं नांदेडून वाचा तज्ज्ञ बोलवला. वाचा तज्ज्ञ बोलणारा वाचा तज्ज्ञ बोलवला. तो वाचा तज्ज्ञ आला आणि वाचा तज्ज्ञाला सांगितलं, यांना मरताना काहीतरी यांनी बोलावं आणि आम्ही ऐकावं. किंवा वारकरी पोरं होते बरं, आमच्या बापाने देवाचं नाव घ्यावं मरावं अशी इच्छा. आमच्या बापाचा शेवट गोड व्हावा. तरी 3 लाख रुपयाचं इंजेक्शन आहे, द्या म्हणले, काय हरकत नाही, आमच्याकडे पैशाला काही कमी नाही. 3 लाख रुपयाचं इंजेक्शन दिलं. पण ते तोत्र बोलत होतो मरताना. काय म्हणायचं? वा के सु, एवढंच म्हणायचं. वा के सु. पोरायला व्हायचं वासुदेव, केशव, सुदर्शन अशी नावं घेत असेल आणि हे पूर्ण येईना म्हणून 3 लाखाचं इंजेक्शन दिलं. दिल्याबरोबर म्हाताऱ्यानं उच्चारण केलं. नो गॅरंटी इंजेक्शन होतं. काय केलं म्हणला? वासरू केरसुनी खाते. एवढं म्हणलं, जीव दिला. गोड झाला नाहीये. इंजेक्शनाचे पैसे गेले आणि त्याचाही शेवट गोड झाला नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपेनच नाश होतो आणि हरी कृपेनच गोड होतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. ओ तुकाराम 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 तुकाराम. ए तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. ए तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. जरी करता मी जास्त वेळ घेतलाय. विठ्ठल जय जय विठ्ठल.